नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का, हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश करणार। हर्षवर्धन पाटलांची आज पत्रकार परिषद। हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटीलही आज भाजप युवा मोर्चाच्या पदाचा राजीनामा देणार। अंकिता पाटीलही पवार गटात प्रवेश करणार। मला अजूनही खात्री, हर्षवर्धन पाटील पक्ष सोडून जाणार नाही। फडणवीसांसोबत नाराजी नाही तर त्यांचा मतदारसंघाचा विषय आहे। गिरीश महाजनांची हर्षवर्धन पाटलांवर प्रतिक्रिया। मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। मराठीचा 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा, मराठीचा पाली, बंगाली, आसामी, प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त। विधानसभेपूर्वी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय। मराठी भाषा भारताचा अभिमान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मोदींचं ट्विट। अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, एका लढ्याला यश आलं। मुख्यमंत्री शिंदेंनी मोदींचा केंद्राचे आभार मानले। आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत मानले केंद्राचे आभार। मराठी भाषिकांचं मनपूर्वक अभिनंदन, हा मराठी माणसाचा मोठा विजय। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ठाकरे गटाचं ट्विट। केंद्राच्या निर्णयाचं स्वागत, पण निवडणुकीच्या काळात घेतलेला निर्णय जुमला ठरू शकत नाही। नाना पटोले यांचा केंद्रावर निशाणा। लोकसभा निवडणुकीवेळी मोदींकडे मराठीला अभिजात दर्जासाठी ठामपणे मागणी केली होती। राज ठाकरेंकडून शिवतीर्थवरील सभेचा व्हिडिओ ट्विट। अजितदादांचा बारामती विधानसभेतून उमेदवारीवर सस्पेन्स कायम, मी जो उमेदवार देणार त्याचंच काम करायचं, अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सूचना। राहुल गांधी आज आणि उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। राहुल गांधी संविधान सन्मान संमेलनालाही हजेरी लावणार। पंतप्रधान मोदींचा उद्या ठाणे दौरा, मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी। मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार। बंजारा समाजाच्या ऐतिहासिक वारशांचं दर्शन घडवणाऱ्या विरासते बंजारा नगारा वस्तूचं संग्रहालयाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार। उद्या मोदींच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा नाशिकच्या दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून नवं मशालगीत, शहांच्या वक्तव्याचा फडशा, दसरा मेळाव्याला पाडेन, मशालगीत लॉन्चवेळी ठाकरेंचं विधान। मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्यासाठी ठाकरे गल्लोगल्ली फिरतायत, त्यांची परिस्थिती आता केविलवाणी। मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। अमित शहांनी महाराष्ट्रात येऊन कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणली, पानसट विनोद मारण्यापलीकडे उद्धव ठाकरेंना काहीच येत नाही। भाजप नेते प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। विरोधकांचं प्लॅनिंग जनता हाणून पडेल, जनता त्यांना उत्तर देईल, मला उत्तर देण्याची गरज नाही, मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका। विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार, आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार, सूत्रांची माहिती। माजी आमदार राजेंद्र देशमुखांचा भाजपला रामराम, राजेंद्र देशमुखांकडून शरद पवार गटात प्रवेश केल्याचं जाहीर। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर देशमुखांची भाजपला सोडचिठ्ठी। काँग्रेस नेता जयश्री पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। जयश्री पाटील सांगलीत विधानसभेसाठी इच्छुक आहेत। प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी बरखास्त करून आरपीआयमध्ये यावं, आंबेडकर अध्यक्ष होणार असेल तर मी अध्यक्षपद सोडायला तयार, रामदास आठवलेंकडून ऑफर। मनोज जरांगेंच्या नवीन कार्यालयाचं आज नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते उद्घाटन होणार। पैठण फाट्यावर जरांगेंच्या छत्रपती भवन कार्यालयाचं काम पूर्ण। अजित पवार गटाचे आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाणांनी घेतली जरांगेंची भेट। सतीश चव्हाण गंगापूर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतलं रूपाभवानी देवीचं दर्शन, तुळजाभवानीचं प्रतिरूप असल्याची रूपाभवानी देवीची माहिती। पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार, घडलेल्या प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, संजय रेड्डी नावाच्या आरोपीला पुणे सिव्हिल कोर्टाकडून पोलीस कोठडी। पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात घोषणाबाजी, बाजार समिती परिषद कार्यक्रमाला हा प्रकार, घोषणाबाजीनंतर अब्दुल सत्तार कार्यक्रमातून निघून गेले। महायुतीचं जागावाटप संपूर्ण समन्वयाने सुरू, महायुतीत कोणतीही नाराजी नाही, आम्ही 100% जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। महायुतीच्या काही किरकोळ जागांपुरती सहमती बाकी, निवडून येण्याची क्षमता हाच जागावाटपाचा क्रायटेरिया, सुनील तटकरेंची माहिती। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला, ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105 तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता।
मला 10 जागा मिळाल्या तर मुस्लिम समाजाला 1 जागा आणि मला 100 जागा मिळाल्या तर मुस्लिम समाजाला 10 जागा देणार. माझ्या पक्षातून 10% जागा मुस्लिम समाजाला देणार. अजित पवारांची माहिती. मराठा आरक्षण डावलून निवडणुका घेतल्यास फडणवीसांना पश्चाताप होईल. मनोज जरांगेंचा इशारा. मनोज जरांगे मवियाची सुपारी घेऊन काम करतात. हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात यावं. भाजप नेते प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान. लाडकी बहीण योजनेबाबत नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. मोफत योजनांवर बंदी घालावी याचिकाकर्त्यांची मागणी. वरळीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी आदित्य ठाकरेंकडून वाहनांचं अनावरण. त्यानंतर आदित्य यांनी वरळीतील गोल्फादेवीचं दर्शन घेतलं. सर्वपक्षीय आदिवासी आमदारांची आज बैठक. आमदार मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार. जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम संपन्न. उद्योगमंत्री उदय सामंत यांची कार्यक्रमाला उपस्थिती. जळगावात मंत्री उदय सामंत औद्योगिक संघटनांचा उद्योजक आणि व्यावसायिकांसोबत बैठक. व्यावसायिक आणि उद्योजकांनी विविध समस्या मांडल्या. रोहिंग्या आणि बांगलादेशींचा महाराष्ट्रामधील कचरा साफ करणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून कोराडीच्या जगदंबा देवीचं दर्शन. कोराडी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सपत्नीक रेणुका देवीचं दर्शन घेतलं. निवडणुकीत महायुतीला यश द्या असं घातलं साकडं. पावसाचा जोर कमी होताच राज्यात ऑक्टोबर हीट. विदर्भाचा पारा 35 अंश सेल्सिअसवर. जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका. हवामान विभागाचा अंदाज. तर ऐन दिवाळीत थंडीचा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता. माढ्याच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची आता अंतिम यादी प्रसिद्ध. 1 लाखाहून अधिक अर्जदार प्राप्त. कोल्ड प्ले कॉन्सर्ट तिकीट काळाबाजार प्रकरणी बुकमाय शोने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल. संशयित व्यक्तीला बनावट तिकीट विक्री किंवा कॉन्सर्टच्या तिकिटांची वाढीव किमतीने विक्री करत असल्याचा आरोप. मेट्रोला कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीकडून बहुप्रतीक्षित कुलाबा ते आरे मेट्रो 3 मार्गिका सुरू करण्यासाठी हिरवा कंदील. मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर देखरेख करणाऱ्या जलअभियंता विभागातील अभियंत्यांची 38% पदं रिक्त. कळवा मुंब्रा स्थानकातही थांबणार जलद लोकल. नवीन वेळापत्रकाची उद्यापासून अंमलबजावणी. पिंपरी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ. आतापर्यंत 178 जणांना डेंग्यूची लागण. 10वी परीक्षेचे अर्ज भरण्याची वेळापत्रक जाहीर. 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार. शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिमच्या समारंभामधून ही रक्कम वितरित करण्यात येणार. पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजनेला मंजुरी. 7 वर्षात सुमारे 10,103 कोटी रुपये खर्च करून योजना राबवण्यात येणार. तुरुंगामधील जातीच्या आधारे होत असलेला भेदभाव संपुष्टात आणा. कारागृह नियमावलीमध्ये येत्या 3 महिन्यात बदल करा. केंद्र राज्यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. गणेशोत्सवापासून नारळाच्या दरातील वाढ सुरूच. 18 ते 20 रुपयांना मिळणार नारळ 40 ते 50 रुपयांवर जाणार. बाजारातील आवक घटल्याने नारळाचे दर कडाडले. महिनाभरात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मालवाहतुकीतून कमावले 304 कोटी. कोयना धरणात 4 महिन्यात 172.59 अब्ज घनफूट जलआवक. कोयना पाणलोट क्षेत्रात वार्षिक सरासरीच्या 125% पावसाची नोंद. सोलापुरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर बेकायदेशीर जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. धुळे तालुक्यातील भेडाई भेडाणे ग्रुप ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर निवडणूक संपन्न. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील कुडाशीमध्ये युनियन बँक ऑफ इंडियातील असुविधांमुळे सर्वसामान्यांचे हाल. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप. ठाणे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचे धरणं आंदोलन सुरू. वेतन श्रेणीच्या न्याय मागणीसाठी राज्यभरात कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन. नवी मुंबईतील बेलापूरच्या मैदानावर हॉस्पिटल बांधण्यास मनाई. उच्च न्यायालयाने महापालिकेला तसं खडसावलं. पुण्याच्या भूर तालुक्यातील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला सर्वोत्कृष्ट खत विक्रेते पुरस्कार. धुळे शहरातून दुचाकी चोरणारे चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 22 लाख किमतीच्या 33 दुचाकी चोरट्याकडून. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील मासू गावातील ग्रामस्थांचं उपोषण. ग्रामपंचायत बांधणीच्या कामासाठी ग्रामस्थ आक्रमक. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावात क्रीडा शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. आरोपी विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भंडारा जिल्हा जोरदार पावसाची हजेरी. तासभर पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे महामार्गावर झाड कोसळलं. 3 तास वाहतूक ठप्प. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे केळी पिकाचं नुकसान. पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गच्या दोडामार्गामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक न ठेवण्यात आल्याने सामाजिक कार्यकर्त्यांचं उपोषण. कीर्तनकार चैतन्य महाराज यांना महाळुंगे पोलिसांकडून अटक. घराजवळील एका कंपनीचा रस्ता खोदल्यानं कारवाई. नांदेडच्या माहूरगडावर रेणुका मातेला शृंगारिक अलंकार घातले. 9 दिवस पारंपरिक आणि नवीन अलंकार देवीच्या अंगावर पाहायला मिळणार.
धुळे जिल्ह्यातील आई एकविरा देवी मंदिरात घटस्थापना नवरात्रोत्सवात गुजरात, राजस्थान, छत्तीसगडमधून भाविक दर्शनासाठी येतात। यवतमाळमध्ये शरद पवार गटाकडून खड्डे विरोधात आंदोलन, खड्ड्याची पूजा अर्चा करून माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन। पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर परिसरात शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीची लगबग, अपुऱ्या मजुरांमुळे यंत्रसामग्रीच्या माध्यमातून सोयाबीन काढणीकडे शेतकऱ्यांचा ओढा। छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल तलाव ओव्हरफ्लो, तलाव भरल्यामुळे शहरातील 4 ते 5 वॉर्डातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। वाशिम जिल्ह्यातील माहुली ते चाकूर पाणंद रस्त्याची अत्यंत दुरवस्था, शेतातील सोयाबीन घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना चिखलातून काढावी लागते वाट। वाशिमच्या कोठारी येथे सोयाबीन सोंगणीसाठी मध्य प्रदेशामधून शेतमजूर आणण्याची। हरियाणात निवडणूक प्रचाराची सांगता, संपूर्ण 90 जागांसाठी उद्या मतदान होणार। टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान, T20 विश्वचषकात भारताचा आज पहिला सामना।